आज आपण पाहणार आहोत गाजराचा हलवा. बघा किती भारी दिसत आहे. खायला तर याही पेक्षा मस्त लागतो. यम्मी यम्मी. चला खाऊनच पाहते मी. वाव. मस्त. खूप छान झालेला आहे. नक्कीच ट्राय करा. आणि मला माहित आहे 100% तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगणार. एकदम अप्रतिम एक नंबर झालेला आहे. तर चला सुरुवात करूया पुढच्या रेसिपीला. हे गाजर मी गावरानी घेतलेले आहेत. तर आजकाल बाजारामध्ये गाजर जे असे मोठे मोठे लांब लांब जाड जाड येतात ना, तर ते एवढी टेस्टी लागत नाहीत, एवढे छान लागत नाहीत जेवढे हे लागतात. बघा गावरानी गाजर तुम्ही पाहिले असतील, खाल्लेही असतील. मस्त गोड लागतात, चव खूप छान लागते याची. आणि ते जे गाजर आहेत आजकाल बाजारामध्ये येत आहेत ते असे पानचट खूप घाण, म्हणजे हलवा केल्याच्यानंतर तेही छान लागतो. नाही भेटले हे गाजर तर ते घेऊ शकतात तुम्ही. पण जर हे भेटले तर हेच घ्या, कारण आपल्याला खिसून घ्यायचे नाही आहेत. हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की एवढे छोटे छोटे गाजर आहेत तर खिसायला किती वेळ लागतो आणि खिसणं होईल का, तर हे बघा असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी. हे बघा दोन्ही साईडनी कट करून असे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कमी शिट्ट्या नका करू. कमी शिट्ट्या केला तर शिजणार नाही आणि पुढची प्रोसिजर जी आहे ती सोपी जाणार नाहीत. तर हे बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पावशेर दूध. हे बघा पाव लिटर दूध घेतलेलं आहे मी. बघा यामध्ये पाव लिटर दूध टाकायचं आहे आपल्याला आणि आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर चला 4 शिट्ट्या हे करण्यासाठी मी ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. तर मी इथे बदाम घेतलेले आहे आणि त्यानंतर मी खजूर घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्हाला कोणतेही जेही टाकायचे असतील ते तुम्हाला पाहिजेत तसे आवडीनुसार टाकू शकता. मी काजू टाकलेले नाहीत कारण काजूने लहान लेकरांना कफ होतो, त्यामुळं मी टाकले नाहीत. तर हे बघा असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला, काप करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्सचे. आणि अशा प्रकारे खजुराचे पण आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत, जसे मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनं. हे बघा अशा पद्धतीनं. तर काही जण सुरुवातीलाच दूध तूप सगळंच टाकतात. हे बघा ड्रायफ्रूट्सचे तुकडे तुकडे केलेले आहेत. आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे तूप घेतले, साखर घेतलेलं आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला पाहिजे तसं जेवढं गोड लागतं तेवढं घेऊ शकता. त्यानंतर तूप घेतलेलं आहे मी, अर्धा कप तूप घेतलेला आहे. विलायची 2 घेतलेले आहेत. हे बघा 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, मी काढून घेतलेले आहेत साईडला. त्यानंतर परत मी पाव लिटर दूध टाकलेलं आहे आणि आपल्याला छान मॅश करून घ्यायचं आहे. तर बघा दूध आधी जेवढं मी टाकलं होतं कुकरमध्ये ते पूर्ण आटलेलं आहे आणि त्यामुळं पाहिजे तसे मस्त गाजर अगदी शिजून झालेले आहेत. तर परत मी याच्यामध्ये पाव लिटर दूध टाकलेलं आहे आणि आपल्याला मस्त मॅश करून घ्यायचं आहे. बघा हे बघा प्रेस करून घ्या अशा पद्धतीनं. अगदी तुम्हाला जास्त कुटाणा करायची गरज नाही. थोडं तुम्ही प्रेस केले ना की पूर्ण मॅश होऊन जातं, पूर्ण बारीक होऊन जातं. बघा दाखवते तुम्हाला मी. हे बघा म्हणूनच मी म्हणले होते की 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. हे बघा अगदी सोपी पद्धत आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. बघा हे बघा छान मॅश झालेलं आहे अगदी पाहिजे तसं. तर अशा पद्धतीनंच करा, जसं मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रोसिजर सांगत आहे त्या पद्धतीनंच करा, खूप छान होतो. तर बारीक करून झालेला आहे बघा, पूर्ण बघू शकता तुम्ही.
पाहिजे तसं पूर्ण बारीक झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला प्रेस देऊन देऊन मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं. तर त्यानंतर इथं मी टाकत आहे थोडंसं दूध. हे बघा व्यवस्थित मिळून येण्यासाठी जेही काही आपण आता टाकणार आहोत तर ते पूर्ण मिळून येण्यासाठी इथं पण आपल्याला 1 वाटी दूध टाकायचं आहे. त्यानंतर छान उकळी येऊ द्या. बघा छान बुडबुडे आलेले आहेत, छान उकळी आलेली आहे. तर छान उकळी आल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे तूप. तूप टाकून घ्या आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. व्यवस्थित प्रेस करून आपल्याला हे मिक्स करत करत प्रेस पण द्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं, म्हणजे सगळं एकजीव झालं पाहिजे. तर असेच माझे नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा, ज्यामुळं तुम्हाला माझे नवीन नवीन जी मी रेसिपी टाकली ते तुम्हाला लगेच येऊन जातील. त्यानंतर मी टाकत आहे साखर. साखर तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही गोड जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता. तर साखर पण आपल्याला इथं व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे, त्यामुळं थोडं शिजू द्या. परत थोडी साखर टाकलेली आहे मी. व्यवस्थित शिजू द्या आणि त्यानंतर जसं मी सांगितलं तसं आधी आपल्याला व्यवस्थित मिक्स करत करत प्रेस करून द्यायचं आहे. हे बघा, ज्यामुळं सगळं मिळून येईल आणि एक छान मस्त टेस्ट येईल. त्यानंतर जी मी 2 विलायची घेतले होते ते व्यवस्थित कूट करून घ्यायचे आहेत आणि कूट करून या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत. बघा छान कूट केलेले आहे मी बारीक आणि यावरती टाकून घ्यायचं आहे. परत आपल्याला तीच प्रोसिजर करायची आहे. व्यवस्थित मिक्स करायचे, व्यवस्थित हलवून प्रेस देऊन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान उकळी आलेली आहे बघा, छान शिजून पण झालेलं आहे. एकदा चव घेऊन पहा. तुम्हाला जर वाटत असेल थोडं कमी गोड झालं तर या ठिकाणी तुम्ही साखर टाकू शकता. थोडं कमी गोड वाटत आहे मला, त्यामुळे मी थोडी साखर टाकलेली आहे. परत तीच प्रोसिजर करायची आहे. मिक्स करून घ्यायचे, प्रेस करून व्यवस्थित. छान शिजून झालेलं आहे, पूर्ण मिळून पण आलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त 1 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. बघा फक्त 1 मिनिट आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे. आपले 1 मिनिट झालेले आहेत. त्यानंतर पहा, वाव, मस्त अगदी पाहिजे तसा आपल्याला हलवा बनून रेडी आहे. त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकून घ्या, पाहिजे तेवढे आवडतील तसे तुम्हाला कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ शकता. मस्त एक नंबर हलवा झालेला आहे बघा. त्यानंतर परत आपल्याला 1 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, फक्त 1 मिनिटासाठी. 1 मिनिट झालेला आहे बघा. वाव, अप्रतिम, एकदम भारी, खूप छान स्मेल येत आहे. पाहिजे तसा आपल्याला हलवा बनून रेडी आहे. तर बघा ट्राय पण केलेला आहे आपण सुरुवातीलाच. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि थोडीही तुम्हाला मदत झाली असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. प्लीज मला सपोर्ट करा. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट नक्की करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की बेल आयकॉन प्रेस करा. मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, सुखी राहा, मस्त खा, मस्त राहा. तर चला भेटूयात अशा नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, मजेत राहा. थँक्यू.